अक्कासाहेब दादासाहेब, अक्कासाहेब काय झालं? तुम्ही इथं? माफ करा, यावं लागलं. तुम्ही बाहेर येऊ शकाल? तातडी आहे. आलो सर. खान साहेब माफी असावी पण आम्हाला निघावं लागेल. ये क्या शंभूराजे, अभी तो दावत शुरू हुई है. लेकिन शंभूराजे ऐसे कैसे जा सकते आप? ये शरबत के प्याले हैं, भागा नगरी कबाब है, बगदादी पुलाव है, बिरयानी है, ऐसे नहीं जा सकते आप. क्षमा असावी पण आमच्या अक्कासाहेबांना यावं लागलं म्हणजे काहीतरी तातडी असणार. इजाजत. इजाजत नहीं है. इतनी आला दावत को आप दावत कर रहे हैं? खान साहेब फिर कभी. शंभूराजे, ऐसा मौका बार बार नहीं मिलता. का? आम्ही आहोत, तुम्ही आहात, खान साहेबही आहेत. मौके तो आते रहेंगे. येतो. खुदा हाफिज. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. अक्कासाहेब तुम्ही त्या पांढरीला कट्यार लावायला नको होती. कट्यार लावायला नको होती. फाडणारच होतो आम्ही त्याला. अक्कासाहेब दादासाहेब, बोलण्याची सुद्धा एक पद्धत असते. त्याला चांगलंच माहित आहे आम्ही कोण आहोत आणि काय आहोत. शिवछत्रपतींचा कन्या आहोत आम्ही. हो अक्कासाहेब पण आणि आम्ही त्याला फक्त एवढंच म्हणालो होतो, आमचे दादासाहेब कुठे आहेत? तर कुर्मीची भाषा, मर्जीची भाषा आमच्या बरोबर. अक्कासाहेब तो चुकलाच परंतु आणि आम्ही घाईने यायला निघालो कारण काही दगा फटका होईल ही खबर लाडीने आम्हाला दिली होती. सगळं मान्य. पण एक गोष्ट लक्षात घ्या, याच लोकांना हाताशी धरून आम्हाला आमचा कार्यभाग साधायचा आहे. या माणसांना होय. आणि म्हणूनच त्यांना दुखावून चालणार नाही. उलट या काळात त्यांना अंजारलं गोंजारलं पाहिजे, चुचकारलं पाहिजे. दादासाहेब, अहो ही माणसं माणसं तशी चांगली आहेत अक्कासाहेब, फक्त स्वाभिमान विसरली आहेत. आणि म्हणूनच गुलामीला नकार द्यायला घाबरतायत. पण एकदा का यांना जाणीव झाली आणि आबासाहेबांचा स्वराज्य विचार पटला तर हीच माणसं स्वराज्यासाठी जीवाची पर्वा करणार नाही. दादासाहेब, तुमचा मनसुबा आमच्या लक्षात येत नाही. अक्कासाहेब, आम्ही हा सगळा दिखावा तयार केला. दिलेर खानाच्या गोटात शिरणं हा एक गनिमी काबाच आहे. यात स्वराज्य द्रोहाचा विचार अजिबात नाही. दिलेर खानाच्या गोटात शिरायचं आणि त्याच्या पदरी असलेल्या मराठा सरदारांना स्वराज्याच्या बाजूने वळवायचं. दिलेर खानाची शक्ती आणि हिंमत खिळखिळी करायची आणि मग मोहरा वळवायचा शहजादा शाह आलमकडे. शहजाद्याच्या मनात आपल्या बापाविरुद्ध बगावत करण्याची इच्छा आहे. त्या इच्छेला खतपाणी घालायचं. एकदा का शहजादा औरंगजेब बादशापासून वेगळा झाला की त्याला दख्खनचा नामधारी बादशाह घोषित करायचं. आपले आजोबा शहाजी महाराज साहेबांनी जे केलं तोच डाव आहे हा. शहजादा व्यसनी आहे, अय्याश आहे. तो आपल्या हाती आला की त्याला पदच्युत करून संपूर्ण दक्षिण स्वराज्याला जोडायची. आलं लक्षात? ही तर फार मोठी गोष्ट आहे. एवढा धाडसी विचार केलात तुम्ही. आणि तो सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी नियोजनबद्ध पावलं टाकून मराठा सरदारांना हाताशी धरणं गरजेचं आहे. पण एक शंका आहे, आपला स्वाभिमान घाण टाकणारे तयार होतील? अक्कासाहेब, शेळ्या मेंढ्यांचा घास होणारं गवत बापुडवाणच दिसतं. पण एक ठिणगी पडायचा अवकाश असा वणवा पेटतो की त्यात वाघ, सिंह, हत्ती सगळे सगळे होरपळून निघतात. आम्ही फक्त एका ठिणगीची वाट बघतो आहोत, संधीची. ती मिळाली की मग बघालच तुम्ही. दादासाहेब, या. अक्कासाहेब, संधी मिळाली. संधी कोणती? उत्तर दिग्विजयाच्या आरंभाची. म्हणजे या बहादूर गडात आई भवानीचा गोंधळ घालायचा. आई भवानीचा गोंधळ गडात?
अहो दादासाहेब, जो बहादूर खान मंदिरात घंटा वाजवू देत नाही, टापकाने फोडून काढतो लोकांना, तो भवानीचा संबळ वाजवू देईल? तेच तर हवंय आम्हाला. म्हणजे अहो पण बहादूर खानाचा विरोध? कसं आहे, बहादूर खानानं विरोध केला तरी आपल्याच पथ्यावर पडणार, आणि विरोध केला नाही तरी आपलाच फायदा. हा कोणता गनिमी कावा तुमचा? अक्कासाहेब, जर बहादूर खानानं देवीच्या गोंधळाला विरोध केला तर बहादूर खान धर्माच्या, देवाच्या कार्याला विरोध करतो म्हणून मराठा सरदार चिडतील, ते आणखी दुखावले जातील. आणि जर त्यानं विरोध केला नाही तर मराठा सरदारांची भीड चेपेल आणि मग ते सहज एकत्र येतील, आणि तीच नांदी ठरेल आपल्या कार्याची. उत्तम. अक्कासाहेब, आता तुमची जबाबदारी मोठी. गडावरच्या प्रत्येक मराठा सरदाराच्या घरी जाऊन गोंधळाचं निमंत्रण द्या. घरातल्या बायकांना गोंधळाला येण्याचा आग्रह करा. जी. आम्ही रायगडाचं गोंधळी पथक बोलावून घेतो. रायगडावरचे गोंधळी? कारण ते गोंधळी जो गोंधळ घालतात त्या देवीची महती असतेच, पण आबासाहेबांच्या पराक्रमाचं वर्णनही असतं. जे वर्णन ऐकलं की मुरदाड मनांना सुद्धा स्फुरण चढतं. तुम्ही दिवस ठरवा. आम्ही दिवस ठरवतो, पण तुम्ही गडातल्या बायकांना तयार करायला सुरुवात करा. अक्कासाहेब, घरातली स्त्री जर आपल्या बाजूने आली तर घर आपल्या बाजूला यायला वेळ लागणार नाही. आणि एकदा का मराठा सरदारांची खरं आपल्या बाजूला आली की मग खऱ्या गोंधळाला सुरुवात झालीच म्हणून समजा. काय करताय तुम्ही? वयाने मोठ्या. अहो, वयाने मोठी असले तरी अक्कासाहेब तुमचा मान मोठा आहे. शिवरायांची लेक तुम्ही. अहो, तुमचे पाय आमच्या घराला लागले, धन्य झाले मी. तुमच्या पायाला हात लावायला मिळाला. मोगलाईत राहिल्याचं पाप तरी धुऊन जाईल हो. या या की बसा. नाही, बसत नाही आता. आम्ही तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो आहोत. आमच्या दादासाहेबांनी गडावर देवीचा गोंधळ घालायचं ठरवलं आहे. या बया, म्हणजे गडावर गोंधळ होणार आहे देवीचा? का? या गडावर देवीचा गोंधळ होत नाही का? होतो की, पण त्या राक्षसाचा, बहादूर खानाचा. मातोश्री, तुम्ही याल ना? येणार तर हार, नारळ, निवेद समजा घेऊन येणार मी. कितीतरी दिवसांनी संबळ वाजणार गडावर, काकडा पेटणार, लई दिवसांनी सणवार होणार आहे गडावर. या समद्याला इथं बंदी आहे. गोंधळ घालायचा तर तुळजापूरला जा, जागरण करायचं तर जेजुरीला जा. ही अशी समधी तर आहे इथं. त्या बहादूर खानाला आपलं देवकार्य नाही चालत, पण आकासाहेब मी येणार गोंधळाला, गुलाल उडवत येणार मी. ते बघा बघा आला. माफी असावी अक्कासाहेब, पण आमच्या घरात आग लावू नकास, जागरण गोंधळाचं नाव बी काढू नकास. पांढरे सरदार, देवाधर्माचं कार्य आहे, नाही म्हणू नये. पाठवा मातोश्रींना. मातोश्री, वाट बघू. येतो. येणार आम्ही. काही येणार आम्ही? येणार आम्ही का? जाशील एका गोंधळाला आणि दुसरा गोंधळ उभा करशील. आता आणि कसला दुसरा गोंधळ? दुसरा गोंधळ तू जाणार नाहीस. हा घाला, बोल दंडा घाला. तुझ्या बानं पण तेच केलं. अरे तिकडे शंभूराच्या देवीचा गोंधळ घालतायत नव, मग तू कशाला घाबरतोस? अगं, इथं नुसती घंटा वाजवली तरी त्या युटोबाला फोडून काढला, चापकानं फोडला त्याला. बघितलंस ना? अरे इतकी वर्ष तेच बघत आले, शेपूट घालता येते. अरे शेपूट घाला, पण तिकडं तो शंभू राजा डरकाळी फोडतोय तर त्याच्या माग तरी उभं राहा. अगं आहे, लय अवघड आहे. असं म्हणत म्हणत तुझा बा गेला आणि आता तू बी तसाच. कसं सांगायचं तुला? अरे असा कसा नाही पचलास र तू? हा, अरे तुला जन्म देण्यापेक्षा त्या उंदरा मांजरांना दिला असताना तर माझी कुस तरी धन्य झाली असती. काय करायचं? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.